तर आम्ही एवढं सकाळ सकाळ तयार होऊन कुठं चाललोय, तर आम्ही चाललोय माझ्या माहेरी, म्हणजे माझ्या बबडूच्या आईकडे. तर आमची आई आम्हाला रात्रीच घ्यायला आली होती आणि सकाळ सकाळ आम्ही निघालो होतो. तर तुम्ही माझं माहेर काय अजूनपर्यंत बघितलंच नसेल तर पहिले माझ्या मम्मीला बघून घ्या, नंतर तुम्हाला घरी गेल्यानंतर माहेर पण दाखवते. तर रात्री माझी मम्मी आम्हाला घ्यायला आलती, त्या बबड्याला काहीच माहित नव्हतं आणि जेव्हा आईला बबडीने बघितलं तर बबड्याचा आनंद काय गगनात मावत नव्हता. तर ह्यांच्या गप्पा काय रात्रभर इथं संपणार नव्हत्या. जेव्हा केव्हा माझी मम्मी आमच्या घरी येते ना तेव्हा बबड्या रात्री 12-1 वाजता झोपतो. हे असं आहे आजीचं आणि नातवाचं नातं. तर आम्ही सकाळ सकाळच तयार झालो आणि उरुळीत गेल्यानंतर बसलो बसमध्ये काय बसल्या बसल्या माझा लाडू काही झोपीलाच जातो आणि बबड्या तिथं निवांत बसला होता बसमध्ये. लग्न झाल्यानंतर माझा बसचा प्रवास लय कमी झालाय. नेहमी आम्ही गाडीवरच जातो आमच्या, पण आता बबडीचे पप्पा नसल्यामुळे आम्हाला बसने जावं लागलं. बसमधनं गेल्यानंतर पण काय मजा वेगळीच असते ना. नंतर ना काय बसमधनं उतरल्यानंतर ना रिक्षात बसलो. रिक्षामधून मग आम्ही आलो आमच्या घरी आल्या लाडूला आणि बबडीला सोडलं खाली आणि ते लागले दोघं खेळायला. त्यांना इथं आल्यानंतर ना काय वाटतं काय माहिती, पण निवांत खेळतात. आपल्या पप्पाचं घर कितीही मोठं असलं ना, आता आईचं छोटंसं का घर असं ना त्यांना आवडतं. इथं येऊन ते निवांत खेळतात. आणि बघा इथं आल्या झालं आमचं सुरू. आता मला इथं आल्यानंतर आयतच जेवण मिळणार. आल्या मम्मीने इथं आयती चहा चपाती आणून दिली. आता तर काय 4-5 दिवस माझी मजाच आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय.